नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज महाराष्ट्र शिक्षक नेमणूकबद्दल एक महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे महाराष्ट्र शिक्षक नेमणूकबद्दल मोठी बातमी। नियुक्तीची प्रक्रिया झाली सुरू, शाळांना मिळणार नवीन शिक्षक। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर आता या शिक्षकांची निवड प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे। निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबवली होती। आता निवडणूक पार पडल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शाळांना नवे शिक्षक मिळणार आहेत। विशेष म्हणजे पूर्ण वेळ शिक्षक नियुक्त होईपर्यंत हे कंत्राटी शिक्षक तात्पुरते काम करणार आहेत। राज्य सरकारने सुरुवातीला 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय घेतला होता। त्याला विरोध झाल्यानंतर सरकारने हा शासन निर्णय मागे घेत 20 ऐवजी 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्येच कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे निश्चित केले। अशा शाळांमधील एक शिक्षक कंत्राटी तत्वावर असेल। निवडणुकीच्या आधीची या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती, पण आचारसंहितेच्या कालावधीत ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती। निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी आचारसंहिता संपली, त्यामुळे आता हे कंत्राटी शिक्षक निवडण्याच्या प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी सांगितले। राज्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 5000 पेक्षा जास्त आहे। या शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवरच कंत्राटी शिक्षक मानधन तत्वावर नेमण्यात येतील। अशा छोट्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत। शहरालगत असलेल्या गावामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली। आता या शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत। मात्र या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध करत कंत्राटीकरणाविरोधात आंदोलनही केली होती। तरीही आता सरकारने कंत्राटी शिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याने शिक्षक संघटना आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? जर बातमी महत्त्वाची आणि कामाची वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।